हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर बघत आहे माझा अवतार कसा झालेला आहे. तुम्हाला असं वाटेल काय घातलेलं आहे हिने आज, ड्रेस वेगळंच काही तर लुक दिसत आहे. वरती केस टांगलेले आहेत. कधी कोणत्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला पाहिलेलं नसतं असं. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, कालचा जो ड्रेस होता आणि त्याच्या खालचीच पॅन्ट आहे. आणि मी झोपताना कधी ड्रेस घालून झोपत नाही, तर मग फक्त मी टॉप चेंज केला इथे. आणि हो फ्रेंड्स, आजचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट असणार आहे. काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही मला सजेस्ट करा की मी काय करू, मला समजत नाही, मी खूप कन्फ्यूज झालेलं आहे. तर तुम्ही मला सांगितला तर मला थोडंसं स्वतःला आयडिया येईल की मी काय करावं काय नाही असं. तर आता सकाळची वेळ आहे, निमिष गेलेला आहे स्कूलला. त्यानंतर मग तरीचं तर आता सध्या आणखी कॉलेज स्टार्ट झालेली नाही. तर तरीच्या CETला मार्क पडलेले आहेत. बरेच कमेंट येतात. कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे तरीसुद्धा फेसबुकला कमेंट आलेला आहे, कारण का आपला हा व्हिडिओ फेसबुकला पण अपलोड होतो. तर तिथे मी तुम्हाला सांगते की 99.81% असे त्याला मार्क पडलेले आहेत. त्यानंतर बघा सकाळचं जे काम असतं आणि मीची रूम आवरली पूर्ण सगळी काय. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलंच होतं की माझ्याकडे मावशी नाही आहेत आता. लकीली आज एक मावशी येऊन गेलेल्या आहेत. बघू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आल्या ना मावशी तर तुम्हाला शेअर करेनच नक्कीच मी. तर त्यानंतर बघा डायनिंग टेबल खूप सारा घाण झालेला होता. रोजच्या रोज मला हा डायनिंग टेबल पुसावं लागतं. आणि जास्त करून का नाही मी आणि तनिषच बसतो डायनिंग टेबलवर जेवायला. निमिष तर कायम तिथे खाली मांडी घालून TV समोर बसलेला असतो. मुलांचे पप्पा सोप्यावर बसले असतात आणि मी आणि तनिष असतो. तनिष पण कधी कधी असतो, पण माझं कंपल्सरी ते जेवण चालू असतं. आणि खूप म्हणजे खूप हार्डली म्हणजे म्हणतात ना, महिन्यातनं एखादा दिवस पण नाही असं सोप्यावर मी जेवले असं नाहीच होत. मला नाही आवडत, त्यामुळे मी नाही जेवत तिकडे. त्यानंतर सोप्यावरती बघा मुलं काही ना काही खात असतात. थोडंफार कितीही नाही म्हणलं तरी पडतंच बघा. किती मुलं मोठी झाली तर थोडंफार होईना तिथे सांडतं. आणि सोफाचं ॲक्च्युली फॅब्रिक इतकं मस्त आहे ना, घेताना तसं घेतलेलं होतं आम्ही की जेणेकरून काहीही सांडलं ना अजिबात त्याचं फॅब्रिक खराब होत नाही. जसं आहे तसं नवीन छान असं दिसतं. त्यामुळे एकदम मस्त असं वाटत आहे बघा पुसल्यानंतर तरी. डस्टिंगला मावशी नाही, त्यामुळे सगळं काही काम आता मला करावं लागत आहे बघा. ठीक आहे, असू द्या. वजन पण खूप वाढलेलं आहे, त्यानिमित्तानं वजन थोडंफार कमी झालं तर झालं. कारण की कसं होतं माहिती आहे का, आंब्याचं सीझन होता ना, त्यावेळेस मी बघितलं की खूप सारे मी आंबे खाल्लेले आहेत. भरेच्या ब्लॉगमध्ये दाखवले विकत आणलेले. त्यानंतर आईकडचे आलेले आंबे तुमच्यावर मी शेअर केलेले होते. तर मग खाणं खूप झालेलं आहे आंबे, त्यामुळे वजन प्रचंड असं वाढलेलं आहे. तर करायचं आहे मला कमी. तर आता तेच माझे प्रयत्न चालू राहणार आहे. त्यामुळे बघूया, आता मी घरी काम करायचा प्रयत्न करणार आहे. झाडू पोछायला तर ॲटलीस्ट मावशी लावते. बघूया, म्हणजे आता मी म्हणते तरी करते. त्यामुळे तर बघूया काय होईल, काय डिसाईड होईल तुम्हाला मी ते म्हणजे हे करणारच आहे, शेअर करेनच. त्यानंतर बघा इथे TVच्या खालचं पण प्रचंड असं घाण झालेलं होतं, ते पण पुसून वगैरे घेतलं. आणि आता बघा काल खूप छान असा पुण्यात पाऊस पडला ना, त्या पाऊस थांबला आणि त्याच्यानंतर जी गरमी सुरू झालेली आहे ना, खूप सारी गरमी पुण्यात पडलेली आहे. म्हणतात ना, ते थोडा पाऊस पडून गेला आणि त्यानंतर खूप अशी हे होते बघा. एवढा उन्हाळ्यानंतर होत असतं ते, खूपच गरमी होत होती. त्यानंतर बघा इथं सगळं हॉल वगैरे क्लीन केल्यानंतर, मी हॉलचं डस्टिंग केल्यानंतर घेत आहे आता पूर्ण घर झाडून. आज काही पुसून वगैरे घेणार नाही, कारण काल पुसून वगैरे घेतलेलं होतं. असं कसं मुलं आता मोठे आहेत ना, एवढं काय असं खालचे टाईल्स वगैरे घाण होत नाही. आणि असं काही लिक्विड म्हणा काही सांडलं तर त्यावेळेस मी पुसून घेते, त्यामुळे जास्त काय असं लोड पडत नाही आहे. त्यामुळे कसं की मुलांना कधी कधी त्यांचं सांडलं ना, त्यांना मी पुसून घ्यायला वगैरे लावते. त्यांना माहिती आहे मावशी नाही आहे घरी, तर थोडंफार आईला म्हणजे मला मदत करतातच ते, नाही असं पण नाही. त्यामुळे आता सगळं घर वगैरे झाडून घेते आणि आंघोळ करते आणि तुम्हाला भेटते मी नंतर. तर बघा आता आंघोळ वगैरे झाली आणि आंघोळ झाल्यानंतर थोडंसं आवरलं आणि त्यानंतर जेवण पण झालं माझं. फक्त आता भात लावलेला आहे, दाल फ्राय करायचं राहिले, डाळ शिजलीच आहे. तर मी आणि तनू चाललेलो आहोत खाली. कशासाठी ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कशासाठी चालले ते. चला. प्लस एक्सटीमध्ये तुम्हाला वायझर मधवा सॉरी बाकी सगळं सेम आहे. एव्हरीथिंग रायडिंग केली नव्हते म्हणजे थोडं कसं चालू. सांगा, तर तुम्हाला एक नंबर पाठवेल. ओके. एजंट आहे RTO मध्ये, ते करतील. चालेल.
नाही थर्सडेलाच येऊ. तो एक्सला ॲक्सेसरी म्हणून होतो, याला स्टॉक होतो. ओके. मध्ये 1 2 तो लोअर इंजिन गार्ड, हे 3 गोष्टी आहेत जे एक्समध्ये आता स्टॉक आला म्हटल्यावर काय नाही मिळून जाते मग बाईक सोन्याला म्हणजे. खाल्ला आले बघा मस्त यम्मी टेस्टी अशी हॉटेल स्टाईलमध्ये दाल फ्राय इथे बनवलेली आहे. भात तिकडे झालेलाच आहे. तनूला चपाती भाजी दिली मी खायला मस्त अशी. त्यानंतर बघा इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे आणि म्हटलं चला आता भांडी वगैरे सगळे लावून घ्यावी, कारण खूप सारी भांडी पडतात बघा. आणि डिशवॉशर्सचे खूप सारे फायदे आहेत, तोटे आहेत, त्याबद्दल एक व्हिडिओ बनवले आहेत. आपल्या चॅनलवर जाऊन नक्कीच बघा, तुम्ही अपलोड केलेला आहे पूर्ण, अगदी बारीक बारीक गोष्ट पण मी त्यावरती शेअर केलेले आहे. आणि आता जो एक व्हिडिओ तुम्ही पाहिला की माझ्या मुलाला म्हणजे का टेस्ट ड्राईव्हसाठी त्या कंपनीकडनं ते लोक आलेले होते आणि मग त्याला टेस्ट ड्राईव्ह दिली. आणि टेस्ट ड्राईव्ह दिल्यानंतर मग त्याला खूप आवडली गाडी वगैरे, पण मला समजत नाही फ्रेंड्स की मी त्याला कसली गाडी घेऊ वगैरे, खूप कन्फ्यूज झालेले आहे. त्याने तर एक गाडी चॉईस केलेली आहे, नंतर मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये शेअर करणारच आहे. तर मला थोडंसं तुम्ही हेल्प करा की मी कोणती गाडी त्याला घेऊ कोणती नाही, मला ते समजत नाही, मी खूप कन्फ्यूज झालेली आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, आम्हाला कसं आईकडं असताना वगैरे असं गाडी वगैरे असं काही एवढं नॉलेज वगैरे नसायचं. त्याच्यानंतर पण कसं असतं की आता हा माझा मोठा मुलगा पहिलाच आहे ना, आणि सेकंड मुलगा निमिष आहे, तर फर्स्ट मुलाच्याच थोडंसं खूप सारं कन्फ्युजिंग होतंच बघा. नाही म्हणलं तरी कोणती घ्यावी काय घ्यावी, त्याच्या दृष्टीने चांगली आहे का, तर त्याचा पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये नंबर लागेलच, आता फॉर्म वगैरे येतीलच, त्यांचे CETचा रिझल्ट लागलेला आहे. आणि त्यामुळे कसं आहे फॉर्म आल्यानंतर कळेलच की आपल्याला कुठे ॲडमिशन वगैरे भेटते. पण मला गाडीबद्दल मी कन्फ्यूज आहे, कोणती गाडी घेऊ वगैरे. मी त्याला खूप म्हणते तू बुलेट वगैरे घे, तोपर्यंत कसं आहे बुलेट वगैरे घेतल्यानंतर काय होईल की छान वाटते. आता बघा मुलांना असं, त्याचं शरीर पण आहे ना तसं थोडंफार, तर जिम पण करतोय, तर त्याला माझं म्हणणं आहे की तू बुलेट वगैरे घे. पण त्याला बुलेट अजिबात आवडत नाही, मम्मा नाही म्हणतो बुलेट वगैरे मला घ्यायचं. पण कोणती गाडी आजकालच्या कॉलेजच्या मुलांना छान वाटेल मला सजेस्ट करा आणि नक्की कमेंट करून सांगा, आणि मला कळेल म्हणजे काय वगैरे करता येईल हे. त्यानंतर बघा इथं ऑनलाईन मागितलं होतं भाज्या वगैरे, मला ॲक्च्युली पुदिना हवी होती ना त्यासाठी, आणि त्याबरोबर थोडीशी खारी वगैरे पण मागवली, आणि कढीपत्ता मागवला, आणि तसल्या मोठ्या मिरच्या असतात बघा ते मागवल्या. मला वाटतं 23 रुपयाला होत्या, आणि त्यामध्ये फक्त 4 का 5च मिरच्या आलेत बघा, दाखवेन मी तुम्हाला पुढे. आणि मी एकदम हे झाले की अरेच्या म्हणलं एवढे कमी कशा आल्या का, आता मला ते बघायला पाहिजे होतं की खरं किती पाव किलो होत्या का कसं होतं, किती होते वजनाला. 4 का 5च आलेत बघा तसल्या मिरच्या, मला तेवढ्या 4 ते 5 मिरच्या कोणाला पुरणार घरामध्ये. तर ठीक आहे, आता असं कधी कधी होतं बघा. आणि ते पुदिना मी आता नीट करून घेत आहे, पुदिन्याची चटणी बनवायची आहे मला ॲक्च्युली. तर कशी बनवते ते पण तुम्हाला अगदी शेअर करते, कारण मी ज्यावेळेस तिकडे माझ्या जुन्या घरी राहत होते ना, माझ्यासमोर एक MP ची माझी फ्रेंड होती, तिने बनवत होती अशी चटणी. तर म्हटलं चला बनवते, खूप दिवस झाले मी बनवलेली पण नव्हते, तर बनवा म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं. आणि बघा ऑनलाईन पुदिना मागवलेला आहे ना, तर अजिबात म्हणजे एवढा काही खास पुदिना आलेला नाही आहे, जेवढा पाहिजे तेवढा घेतला आणि बाकीच्या तिकडं साईडला ठेवून घेतला. म्हटलं पहिल्यांदा उशीर झालेला आहे तर डिनर पहिला बनवून घ्यावा, आणि परत मग झालं ना डिनर वगैरे बनवून खाऊन वगैरे सगळ्यांचं, मग ते पुदिना कढीपत्ता आणलेला आहे ना ते सगळं काही साफ करून व्यवस्थित असं ठेवता येईल. ह्यासाठी पुदिना घेतलेला आहे, त्यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकलेली आहे. कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ असं 2-3 वेळा स्वच्छ पाणी निघेपर्यंत स्वच्छ असं धुवून घेतलं, कारण माती पण खूप होती ना मग पुदिन्याला, त्यामुळे. आणि त्यानंतर बघा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये मिरची टाकलेली आहे, आणि त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो बघा ती MP मधले लोक घालतात, मी पाहिलेलं आहे, तसंच मी सेम करत आहे. त्यानंतर इथं आपले कोथिंबीर आणि पुदिना धुवून टाकलेला आहे, चवीनुसार मीठ, थोडं साखर घातलेलं आहे, आणि पाणी घालून मिक्सरला ग्राइंड केलेलं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने चटणी केलेली आहे. तर निमिष म्हणतो मम्मा सेम जशी आपल्या ह्याला करतोय ना तू सँडविचला तशीच आहे सेम. काय बोलणार आता पोरांना, ठीक आहे जाऊ द्या. आता इथं बघा 4 तास इथे मी मुगाची डाळ भिजू घातली होती, आणि इकडे मी डोसेचं हे केलेलं आहे. आणि मुगाची डाळ 4 तास भिजवल्यानंतर आता हे मिक्सरमधून मी काढणार आहे, मुगाची भजी बनवणार आहे. 4 ते 5 तास पण खूप झालं, 4 तास टाकले ना भिजायला तर खूप लवकर अशी भिजली जाते, असं काही नाही. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ जी भिजलेली आहे ना ती मी आता इथे काढून घेत आहे. पाणी कमी घाला, ॲक्च्युली माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालं, थोडासा अंदाज चुकला माझा.
त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये कमी जास्त केली तरी काही हरकत नाही. ते आता मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलकंसं जाडसर राहिलं ना तरीसुद्धा चालतं. पण पाणी खूप म्हणजे खूप कमी प्रमाणामध्येच घाला. जास्त घातलं तर पातळ होतं, बाकी काहीच कारण नाही आहे. माझ्याकडनं पातळ झालं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर हे बघा माझ्याकडं कशा पद्धतीने पातळ झालेलं आहे आणि थोडंसं माझ्याकडनं घट्ट पण व्हायला पाहिजे, ते पातळ झालेलं आहे. त्यानंतर बाकीचं मग करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा कोथिंबीर मिरची घातल्यामुळे हिरवा कलर जास्त आला, त्यानंतर घातलेलं नव्हतं ना. त्यानंतर यामध्ये बेसन घातलं, सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, चवीनुसार मीठ घातलं आणि डायरेक्ट आपण जसं भजी बनवतो ना तशी मुगाची आपल्याला इथे भजी करून घ्यायची आहेत. आणि जरी पातळ झालं ना तरी सांगते, थोडंसं बेसन घातलं होतं ना, एकदम मस्त इतके टेस्टी भजी झाले होते ना, काय सांगू तुम्हाला फ्रेंड्स. मस्तपैकी असे एकदम क्रिस्पी अशी भजी झालेले होते. आपण जसं बेसनाच्या पिठाची करतो ना त्याच्यापेक्षा पण इतके टेस्टी होतात ना, खरंच सांगते. काल नुसता पाऊस पडला तर आमचा नेहमीच चालू होतं, मम्मा तू भजी बनव, भजी बनवून. हे पण भजी मुलांना खूप म्हणजे खूप आवडतात. त्यानंतर तिकडे मी मटर पुलाव पण केलेला होता बघा, किती छान असा कलर आलेला आहे, एकदम यम्मी टेस्टी झालेले होते. म्हणजे मी सारखं म्हणते पण खरंच सांगते खूप टेस्टी झालेले होते आणि मस्त असे झालेले होते. तर म्हणलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं. ॲक्च्युली ह्यामध्ये मी कोथिंबीर पण घातली ना, त्यामुळे वेगळा कलर आलेला आहे. तुम्ही कोथिंबीर नाही घातली तरी चालतंय. तर हे बघा पातळ झालेलं आहे तरीसुद्धा काही प्रॉब्लेम. मला वाटलं की आता पातळ होते, वडे चुकतात का काय, असं जरा थोडंसं मनाला वाटलेलं होतं. त्यानंतर बघा मटर पुलाव मस्त आपला तयार झालेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने घेतलेला आहे भजी. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर मला आता हे कढीपत्ता जे होता ना ते सगळा व्यवस्थित असं सोलून घ्यावं. तर हा जो कढीपत्ता आहे ना मला 8 रुपयाला ऑनलाईन भेटला बघा. तर तसंच कॅरीबॅगमध्ये ठेवायचं मनच केलं ना. आणि खरं सांगते इतका कंटाळा येतो ना, असं वेगळं काही घरात बनवलं ना खायला वगैरे, आणि असे काही गोष्टी असतात ना ते गरम गरम चांगलं लागतात ना, तर तिथे उभारूनच सगळ्यांना गरम गरम द्यावं लागतं. आणि इतका पाय दुखायला येतं ना, काय माहीत वजन वाढले ना त्यामुळे पाय वगैरे खूप दुखत आहेत. हां, आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती. आता माझ्या अंगात तुम्हाला वेगळा ड्रेस दिसत असेल, तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी गेले होते फ्रेश व्हायला संध्याकाळच्या टायमाला, आणि जो माझा ग्रीन कलरचा ड्रेस होता ना, मी खाली गेले होते तनिषला जे टेस्ट ड्रेस ते आले होते ना ते त्यांच्या तिकडे, तोच ग्रीन ड्रेस होता आणि शॉवर निमिषकडनं ऑन राहिला होता. मी चालू केलं कॉक, तर ते शावरचं सगळं पाणी माझ्या अंगावर पडलं. आणि मग त्याच्यानंतर मग मी ड्रेस वगैरे चेंज केला. नंतर इव्हिनिंगचं मग तुमच्यावर मी शेअर करत आहे आता. त्यानंतर बघ कढीपत्ता व्यवस्थित असं सोलून घेतला आणि त्यानंतर फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेतला. आणि त्यानंतर बघा बाकीचं तळलेलं जे तेल आहे वगैरे सगळं ते गाळून वगैरे हे केलं. तर बरेच जण म्हणतात की तुम्ही तळलेलं तेल वगैरे रिपीट वापरता का वगैरे. हो वापरतो, कारण की बघताय ना तेलाचा भाव किती जास्त आहे आणि रिपीट का नाही वापरायचं. हे काही आता आजकाल फॅशन निघालेलं आहे की तेल परत वापरायचं नाही वगैरे. माझ्याकडं तर असं आमच्या सोसायटीमध्ये बघितलं आहे की ते तळलेलं तेल तसंच डायरेक्ट कामवाल्या मावशींना देऊन टाकतात ते. पण माझ्याकडनं खरंच होत नाही. आणि आपण आपल्या आई बघा पहिल्यापासून आपली सासू म्हणा तेल असं काही टाकून वगैरे देत नव्हते, रिपीट ते वापरतच होते. माझ्या आईकडं तर ते चपातीला वगैरे वापरून संपून टाकत होते. आणि माझे सासरी माझी सासूबाई काय करतात की ते भाजीला वापरतात, त्या चपातीला वापरत नाही. पण दोघी पण काय करतात, ते तेल कधीच कोणाला दिलं नाही, टाकून पण देत नव्हत्या, तर ते वापरत होत्या. त्यामुळे मी पण तशीच करते. कारण कसं असतं माहिती आहे का, देव देऊन बघतो. आणि हे म्हणतात ना, जी म्हण आहे ना अगदी बरोबर आहे. त्यामुळे मी कोणतीही गोष्ट वेस्ट घालण्याच्या भानगडीत पडत नसते. आणि बघा ओट्यावरती काय होतं माहिती आहे का, किचन आपलं जे आजची शेगडी असते ना, काहीही बनवलं ना इतकं चिवट डाग पडतात ना. तुम्ही कितीही मॉड्युलर किचन करा, काही करा, पण आपलं इंडियन खाणंच असलं जबरदस्त असतं ना की ते घाण होतच नाही म्हणलं तरी. त्यामुळे थोडंसं अगदी पाणी टाकून मी ते भिजायला ठेवलेलं आहे. आणि बाकीचं बघा थोडंसं भज्याचं पीठ राहिलेलं आहे ना, ते तसंच आता मी झाकून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि ह्याचे उद्या डोसे बनवणार आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल ह्याचा डोसा मी कशा पद्धतीने बनवणार आहे वगैरे. तर थोडं राहिलेलं आहे, म्हटलं कशाला टाकून द्यायचं, भजी पण जास्त झाले असते ना, किती खाणार माणूस खाऊन खाऊन तरी. मग ते तसंच ठेवलं. मग उद्या त्याचा डोसा वगैरे बनवून त्यामध्ये बघू आता काय काय कसं करायला लागणार वगैरे ते. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे डिशवॉशरला आता इथे भांडी वगैरे मी लावून घेत आहे.
डिशवॉशरला भांडे वगैरे लावले आणि त्याच्यानंतर बघा ओटा आता साफ करत आहे आणि डिशवॉशर ऑन पण करून ठेवलेलं आहे आणि जे डिशवॉशरला भांडी चालत नाहीत ते सगळे हाताने धुवून पण झालेले आहेत आणि त्यानंतर लक्षात आलं बघा फ्रेंड्स माझ्या की बेसनचा डबा आहे ना तर बेसन संपल्यानंतर ते वॉश करायचं, त्यामुळे बेसनचा डबा पण तिकडे मी भिजायला ठेवलेला आहे. आणि बघा गॅसच्या शेगडी तेलकट काही केलं नाही, इतकं घाण होतं. आणि माझ्याकडे एक चूक झालेली होती त्यात नाही का आपला पुलाव करत होती ना मी पनीर ह्याचा मटारचा, त्यावरती झाकण ठेवल्यानंतर ॲक्च्युली उठू गेलं आणि त्यामुळे तितकं खरकट झालं होतं ना आणि तेलाचं पण होतं, त्यामुळे सगळं काही स्वच्छ आता मी इथे स्पंजेच्या घासून हलक्या हाताने केलं कारण ते काचच आहे ना, खूपच त्याला लाईन्स वगैरे पडतात, मग खूपच खराब होतं. कारण मावशी ज्यावेळेस होत्या ना माझ्याकडे त्यांना मी पुसायला वगैरे सांगायची ना त्यावेळेस ना इतकं त्या लाईन पडलेलं आहे, त्यामुळे मला खूप वाईट वाटतं खरं तर. म्हणजे एवढं माझ्या आवडीचं हे किचन ॲक्च्युली मी डिझाईन केलेलं आहे ना, त्यामुळे मला काय झालं ना किचनमध्ये खूप कसं तरी होतं, त्यामुळे मग मी खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करते वगैरे. त्यानंतर मग ही शेगडी वगैरे आहे ना तर व्यवस्थित असं म्हटलं चला साफ वगैरे केली बघा आणि एकदम चकचकीत असं झालेलं आहे. चला तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि तनिष्का गाडी कोणती घेऊ हे पण मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय, गुड नाईट.